मे बी 6च महिन्याच्या कालावधीमध्ये माझे यूट्यूबवरती 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. ते मी कधीही 2 वर्ष सुरुवातीची स्वतःचा चेहरा यूट्यूबवरती दाखवलेला नाही. परंतु आयुष्य जितकं सहज वाटत होतं तितकं सहज राहिलं नाही. मुलींशी लग्न करता करता आमची फायनान्शियल कंडिशन पूर्ण खराब झाली होती आणि घोणस साप, जो की भारतातल्या सगळ्यात विषारी सापांमध्ये गणला जातो, तो माझ्या अगदी पायाच्या समोर होता. जिथं मी पाऊल टाकणार होतो तिथं घोणस साप होता. कुठेतरी आईला रडताना आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं आणि मला असं जाणवलं की आपण चुकतोय. तो जो प्रवास शून्यातून चालू झाला होता तो आता जवळपास 9-9.5 लाख सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचला. नमस्कार दादा, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात आधी आपल्याला तर आता गप्पा स्टार्टच करायच्या आहेत, बट प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. माझं नाव सागर मदने. मी यूट्यूबवरचा एक कंटेंट क्रिएटर आहे. यूट्यूबवरती माझे 2 चॅनल आहेत. तसं मी पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामध्ये वाल्हे नावाचं गाव आहे. तिथंही छोटंसं कामटवाडी नावाचं खेडेगाव आहे. तिथून येतो आणि मागच्या 6 वर्षापासून मी यूट्यूबवरती वेगवेगळे जे व्हिडिओज बनवतो आहे, गडकिल्ल्यांचे व्हिडिओज बनवतो आहे किंवा माहितीपूर्ण व्हिडिओज बनवतो आहे आणि त्यातून आता थोडीफार माझी ओळख तयार झालेली आहे. थोडीफार नाही, खूप सारी आहे. कारण ॲक्च्युअलमध्ये सांगायचं झालं तर स्टार्टिंगला माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओचं इन्स्पिरेशनच दादा आहेत आणि आज ते आपल्या मंचावरती आहेत. त्यामुळे खरंच खूप भारी वाटतंय. तर बाकी तुमची यूट्यूबची जर्नी कशी स्टार्ट झाली? मी 2017 साली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून ज्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर म्हणजे मी युनिव्हर्सिटीत जाण्याचं रिझन एवढंच होतं की मला त्यावेळेला प्राध्यापक व्हायचं होतं, सेट नेट वगैरे करावं आणि त्याच काळामध्ये मी भाषणं वगैरे करायचो आणि मी MA कंप्लीट झाल्यानंतर भाषणं वगैरे पूर्ण बंद केली. पण माझी जी नॅचरल आवड होती ती त्याच क्षेत्रामध्ये होती आणि नंतर मी अभ्यासाला लागलो, पण अभ्यासात मन लागत नव्हतं. मी 4 वेळेला सेट नेट एक्झाम दिली, पण 4ही वेळी मी फेल झालो ती एक्झाम. कारण माझं मनापासून तिकडे लक्ष नसल्यामुळे मी ती एक्झाम केवळ द्यायची म्हणून दिली. 1 वर्ष पूर्ण माझं त्यानंतर असंच गेलं आणि 2019 साली मी असं ठरवलं की आपण यूट्यूबवरती कंटेंट क्रिएट करूयात. ते पण काही हिंदीतले जे यूट्यूबर्स वगैरे आहेत त्यांचे व्हिडिओज मी सोशल मीडियावरती असेच पाहिले आणि देन मग आपण ठरवलं की आपण आपले भाषणांचे व्हिडिओ टाकण्यासाठी एखादा चॅनल, म्हणजे चॅनल आधीच मी क्रिएट केलं होतं 2017 साली, पण 2019 साली मी भाषणांचे वगैरे व्हिडिओज टाकायला चालू केलं. पण रिस्पॉन्स नाही मिळाला. म्हणजे मी हिंदीतसुद्धा चॅनल काढला होता. असं वाटायचं की भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर हिंदी भाषा भरपूर सारे लोक वाचतात किंवा बोलतात. त्यांना ती भाषा कळाली तर जास्त व्ह्यूवर्स आपल्याकडे अट्रॅक्ट होतील आणि म्हणून हिंदीत चॅनल काढला. पण ते काही सक्सेस होऊ शकलो नाही. मी 1-2-3 महिने कंटिन्यूअस व्हिडिओ बनवले. माझा एक मित्रही मला त्याच्यावरती फीडबॅक देताना म्हणाला की तू ज्या पद्धतीनं मराठीत बोलू शकतो आणि मराठीत कंटेंट तयार करू शकतो तसं हिंदीत नाही करू शकत. त्यामुळे ते तुला जुळेल की नाही माहीत नाही, पण मला तर ते व्यवस्थित वाटत नाही. असं माझा रूममेट होता रोहित मुळे म्हणून, त्यांनी सरळ सांगून टाकलं आणि त्यानंतर मग मलाही ती गोष्ट पटली की आपण मराठीत ज्या ताकदीनं कंटेंट क्रिएट करू शकतो त्या ताकदीनं इतर भाषांमध्ये नाही. आणि मग मी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा एक व्हिडिओ बनवला आणि ज्यावेळी मी तो व्हिडिओ बनवला, मागचे 1-2 महिने मी ज्यावेळी व्हिडिओज बनवत होतो, माझे मित्र अक्षरशः माझ्यावरती ओरडत होते की तो अभ्यास सोडून हे सगळं काय करतोय. कारण ते सगळे अभ्यास करत होते, सगळे सेट नेट क्वालिफाईड झाले, मी एकटाच झालो नाही आणि त्यांना असं वाटायचं की हा निव्वळ मोबाईलवरती टाईमपास करतोय. पण मी छत्रपती संभाजी महाराजांवरती तो एक व्हिडिओ बनवला. संध्याकाळी मी 7च्या दरम्यान तो व्हिडिओ अपलोड केला असेल. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मी झोपेतून उठलो त्यावेळी त्याला 8,000 व्ह्यूज आले होते आणि ते 8,000 व्ह्यूज माझ्या दृष्टीनं फार जास्त होते. कारण जनरली 100-150 व्ह्यूज यायचे. ते सुद्धा मित्रांना आपण बळच सांगितलेलं असायचं 4-4 वेळा की बाबांनो माझे व्हिडिओ बघा. कारण ज्यावेळी आपल्याला जास्त लोक ओळखत नाहीत त्यावेळी ते व्हिडिओ जास्त लोक पाहणार नाहीत. त्यावेळी आपल्याला स्वतःहून सांगायला लागायचं फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती की माझे व्हिडिओ बघा रे. म्हणजे आपल्याला वाटायचं की व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर्स वाढतील. पण संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा तो एक व्हिडिओ मी बनवला आणि तो व्हिडिओ व्हायरल गेला आणि दुसऱ्या दिवशी मी असा विचार केला की हाच व्हिडिओ का व्हायरल गेलेला असेल. कारण मागचे 2-3 महिने झाले मी कंटिन्युअस व्हिडिओ बनवतो. त्यावेळी लक्षात आलं की TVवरती स्वराज्यरक्षक संभाजी मालिका चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदा मोठ्या पडद्यावरती लोकांना पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे ती क्रेज तयार झाली होती त्या मालिकेची आणि त्यामुळे सोशल मीडियावरती सगळं काही जे काही सर्च होत होतं किंवा जे लोक पाहत होते ते संभाजी महाराजांशी रिलेटेड जास्त होतं आणि मी मग छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती कंटेंट तयार करायला चालू केला. भरपूर सारे व्हिडिओज मी बनवायला सुरुवात केली आणि सगळे व्हिडिओ माझे जे शंभूराजांवरती बनवले होते ते सगळे व्हिडिओ व्हायरल गेले आणि
जी एक जर्नी चालू झाली यूट्यूबची, मग ते हळूहळू प्रवास इतका वाढत गेला, की छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या दिवशी राज्याभिषेक होता 16 जानेवारी, मे बी 6च महिन्याच्या कालावधीमध्ये माझे यूट्यूबवरती 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आणि त्यानंतर कुठेतरी लोकांना थोडंफार माझ्या आवाजावरनं मला ओळखायचे. मी कधीही 2 वर्ष सुरुवातीची स्वतःचा चेहरा यूट्यूबवरती दाखवलेला नाही. 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होईपर्यंत. कधीच नाही. मी नंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळी मला लक्षात आलं किंवा यूट्यूबवरती बरेचसे मी हिंदी कंटेंट क्रिएटर जे आहेत त्यांना फॉलो करायचो, त्यांना पाहायचो त्यांचे व्हिडिओज, की चॅनल हॅक होतात. मग चॅनल हॅक झाल्यावरती एवढी सगळी मेहनत आहे ती पूर्ण पाण्यात जाते. पण जर तुम्हाला पुन्हा बाउन्स बॅक करायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू यूट्यूबवरती असली पाहिजे. बरोबर म्हणजे आहे. तुम्हाला लोकांनी चेहऱ्यानिशी, नावानिशी ओळखलं पाहिजे, की हा तो माणूस आहे. तर तुम्हाला पुन्हा बाउन्स बॅक करणं शक्य होईल. कारण चॅनल जर हॅक झाला किंवा चॅनल बंद झाला किंवा आणखी काही प्रॉब्लेम आले, तर सगळी जी मेहनत आहे मागच्या 2-3 वर्षाची ती शून्य होऊन जाणार आहे. त्यामुळे माझ्या तेच डोक्यामध्ये आलं, की आता आपल्याला आपला चेहरा दाखवावा लागेल. या काळामध्ये मी व्याख्यानं वगैरे सगळं मी त्या काळामध्ये बंद केलं होतं आणि नंतर मी फक्त आणि फक्त यूट्यूबवरती व्हिडिओज बनवायला चालू केलं. मला हेही माहीत नव्हतं, की यूट्यूब पैसे देतं. 20-21,000 सबस्क्रायबर्स होईपर्यंत मला म्हणजे मी 21,000 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर माझा चॅनल मॉनिटाईज केला. म्हणजे मला हेही माहीत नव्हतं. फक्त मला भारी एका गोष्टीचं वाटायचं, की मी जे काही व्हिडिओ बनवतोय ते लोकं पाहतायत. त्याला लाखो व्ह्यूज येत आहेत. हजारो लोकं ते व्हिडिओज पाहतायत. हे मला फार भारी वाटायचं आणि त्यामुळे असं वाटायचं, की एक दिवस आपण आपल्या व्याख्यानाचे व्हिडिओज अपलोड करूयात आणि त्यामधून मग लाखो लोकं आपल्याला ओळखतील, तर आपण एक चांगला व्याख्याता होऊ शकतो. यूट्यूबर व्हावं असं मला कधी आयुष्यात सुद्धा वाटलं नव्हतं. परंतु जसा हा प्रवास चालू झाला आणि मी 21,000 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर यूट्यूबवरतीच त्याचे ट्युटोरियल्स पाहून चॅनल मॉनिटाईज केला आणि त्यानंतर मग ज्यावेळी माझं पहिलं पेमेंट आलं, त्यावेळी मग पुन्हा ताकदीनं मग सगळं कंटेंट तयार करायला चालू केलं. मी खास गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बनवण्यासाठी दुसरा एक चॅनल काढला, सागर मदने क्रिएशन नावानं. आणि मग त्यावरती मी स्वतःलाही थोडंफार दाखवायला चालू केलं आणि प्रॉपर गडकिल्ल्यांवरती जाऊन तिथली माहिती घेणं आणि तिथं काय काय हे लोकांना दाखवायला चालू केलं. आणि नंतर मग तो जो प्रवास शून्यातून चालू झाला होता तो आता जवळपास 9-9.5 लाख सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचला. ही गड किल्ल्यांची प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? एक तर मी आधी भाषणं करायचो, व्याख्यानं करायचो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा होळकर, फुले शाहू आंबेडकर या सगळ्यांचा जो काही इतिहास आहे तो वाचणं नेहमीच व्हायचं. हं. आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास त्या काळामध्ये मी सगळ्यात जास्त वाचत होतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपण पुस्तकात वाचतोय, त्या वास्तवात जाऊन जर पाहिल्या ना, तर त्या जास्त आपल्याला जिवंत अनुभव देऊ बरोबर आहे. शकतील, असं वाटलं होतं. आणि त्यामुळे मी गडकिल्ले पाहायला चालू केलं. आणि ती जी एक गडकिल्ल्यांची सुरुवात सिरीज एकदा चालू झाली, ती आज तागायत चालूच झाली. 100 गडकिल्ले आपण आत्तापर्यंत पाहिले असतील. अरे वाह! महाराष्ट्रामधले की महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलाय कधी? महाराष्ट्राच्या बाहेर तर गेलोय, परंतु किल्ले तिथले जास्त एक्सप्लोर ओके. नाही केलेले. मी व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर गेलो होतो. किल्ले मी सगळ्यात जास्त महाराष्ट्रातलेच एक्सप्लोर केले. यूट्यूबची जर्नी तर जाणून घेतली, बट तुमची लाईफची जर्नी कशी होती यूट्यूबच्या आधीची? कसं काय म्हणजे या क्षेत्राकडे येण्याचं नक्की रिझन काय होतं? तसं मी ॲक्सिडेंटली या फील्डमध्ये आलेलो आहे. म्हणजे मला 9.5 लाख सबस्क्रायबर्स असताना सुद्धा अजूनही असं वाटत नाही, की आपण यूट्यूबर आहोत. म्हणजे तो फीलच येत नाही. कारण अजूनसुद्धा आयुष्य फक्त एक पैशानं बदललं, लाईफस्टाईल बदलली, आपल्याकडे पैसा आला, प्रसिद्धी आली, गाडी बंगला आला. परंतु माणूस आहे तो अजूनही तसाच आहे. कारण लहानपणापासून ज्या गोष्टी आपल्याला आवडायच्या, ज्या गोष्टी हव्याशा वाटायच्या ना, जेव्हापासून यूट्यूबचा प्रवास चालू केला आहे, आपल्या गरजेपेक्षा आणि अपेक्षेपेक्षा भरपूर सारं यूट्यूबनं दिलं. लोकांच्या प्रेमामुळे इतक्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, की आता खूप काही अचीव्ह केलेलं असताना सुद्धा पाय अजूनही जमिनीवरती ठेवायचे एवढंच डोक्यामध्ये. आणि जसं तुम्ही म्हणाला, की यूट्यूबची जर्नी तर एका बाजूला आहे, परंतु या फील्डमध्ये अचानक कसं आला, लाईफची जर्नी काय होती? तर माझं गाव हे पुरंदर तालुक्यातलं छोटंसं गाव आहे आणि लहानपणापासून माझं आयुष्य तसं फार बालपणामध्ये जर आपण म्हटलं ना, तर फार आनंदात गेले. माझे वडील त्यावेळेला ड्रायव्हर होते आणि त्या काळी ड्रायव्हर लोकांची एक क्रेज होती. आणि वडील इतक्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आणायचे, म्हणजे खाण्याचे पदार्थ, कपडे असतील, जवळपासच्या ठिकाणी फिरायला वगैरे घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आयुष्य फार आनंदात गेलं होतं. परंतु मला 4 बहिणी आहेत माझ्यापेक्षा मोठ्या. ज्यावेळी बहिणींची लग्न व्हायला सुरुवात झाली, माझी 2 नंबरची जी बहीण आहे, तिच्या लग्नाच्या वेळी गाडी विकली. ती गाडी खरं तर म्हणतात ना, की एखादी गोष्ट अशी असते, जी जरी भौतिक गोष्ट असली ना, तरी ती जर आयुष्यातनं वजा झाली, तर आयुष्य पूर्ण असं डाऊन किंवा खाली चुकीच्या दिशेनं जायला चालू म्हणजे होतं. लक्ष्मी असते ती हो, आपल्यासाठी. एखादी गोष्ट लक्ष्मी असते, तशी गाडी आमची लक्ष्मी होती. 810 त्या गाडीचा नंबर होता.
ज्या दिवशी ती गाडी विकली ना, त्या दिवशी पूर्ण आयुष्यात एक डाऊनफॉल चालू झाला. तर 2005 साली ती गाडी विकल्यानंतर वडिलांना नंतरच्या काळामध्ये वेगवेगळे जॉब केले वडिलांनी, म्हणजे ड्रायव्हर म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली. परंतु आयुष्य जितकं सहज वाटत होतं तितकं सहज राहिलं नाही. मुलींची लग्न करता करता आमची फायनान्शियल कंडिशन पूर्ण खराब झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी वडिलांना शुगर डिटेक्ट झाली आणि शुगर वाढल्यानंतर त्यांची तब्येत वगैरे कमी झाली. या काळामध्ये त्यांना त्यावेळी फारसं काम वगैरे करता आलेलं नाही आणि परिस्थिती एवढी विचित्र आली की त्यावेळी आईला रोज दुसऱ्यांच्या शेतात रोजानी कामाला जावं लागायचं. त्यावेळी ₹110 रोज असायचा. ती दररोज दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायची. त्याच काळामध्ये माझी 10वी झाली. 10वीला मला 55% मार्क्स होते आणि एवढे उच्च मार्क्स असल्यानंतर आर्ट साईडलाच जाणं गरजेचं होतं, कारण इतक्या कमी मार्क्सला सायन्सला किंवा कॉमर्सला ॲडमिशन मिळणारही नव्हतं आणि मिळालं जरी असतं तरी ते मी घेतलं नसतं, का तर माझी ती त्यावेळी कॅपॅसिटीच नव्हती. आर्ट साईडला ॲडमिशन घेतलं. 11वीला मला 52% मार्क्स मिळाले. पण या सगळ्या कालावधीमध्ये ज्यावेळी मला असं लक्षात आलं की आपली घरची कंडिशन पूर्ण खराब होत चाललेली, त्यावेळी आपण कुठेतरी चुकतोय असं वाटायला लागलं, की आपण जे आयुष्य जगतोय, ज्या मस्तीत धुंदीत स्वतःचे आयुष्य जगतोय, इतकं सोपं आयुष्य नाही का. तर आपल्या आईवडिलांना जर या दिवसामध्ये असा इतका स्ट्रगल करावा लागतोय आणि आपल्याला कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही आहे, म्हणजे दिवसभर क्रिकेट खेळत बसणं, अभ्यास अजिबात न करणं, कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देणं, ह्या गोष्टींचा कुठेतरी पश्चातापसुद्धा स्वतःला व्हायला लागला. आणि त्या कालावधीमध्ये एक प्रसंग असा घडला माझ्या आयुष्यामध्ये की ज्या प्रसंगामुळं मी आतून बाहेरून असं अगदी तुटून गेलो होतो. आई ज्यावेळी दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जायची, त्यावेळी एक दिवस एका शेतामध्ये कामाला गेली ज्वारी काढण्यासाठी आणि ज्वारीचा जो सड असतो, ज्वारी वरतून खोडल्यानंतर खाली जे त्याचं एक खोड उरतं, ते खोड आईच्या पायामध्ये घुसलं आणि ते पायामध्ये असं घुसलं की जे पायाची बोटं आहेत त्याच्या अलीकडच्या बाजूनं आरपार अगदी वरती ते खोड आलं. तिच्या पायाला इतकी मोठी जखम झाली की त्यातून भळभळ रक्त वाहत होतं. ती रडत होती. आईला आयुष्यात पहिल्यांदा मी रडताना पाहिलं, कारण त्याच्या अगोदरसुद्धा आयुष्य प्रचंड संघर्षात गेलं होतं, पण ती कधी आमच्यासमोर रडली नाही. परंतु त्या दिवशी मी पहिल्यांदा आईला रडताना पाहिलं, कारण ती रडत याच्यासाठी नव्हती की तिला जखम झाली किंवा तिला वेदना होत आहेत. ती रडत याच्यासाठी होती की पुढचे 10-15 दिवस तरी आपल्याला काहीच काम करता येणार नाही. मग अशा वेळी आपल्या घरामध्ये पैसे कसे येणार, घर कसं सांभाळलं जाणार, का तर वडील त्या कालावधीमध्ये आजारी असायचे आणि मी स्वतः लहान होतो. बहिणींची लग्न त्यावेळेला 2-3 बहिणींची लग्न झाली. ती एक बहीण माझ्यापेक्षा मोठी, तीसुद्धा शिक्षण घेत होती. तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आईला रडताना आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं आणि मला असं जाणवलं की आपण चुकतोय. ज्या पद्धतीचं आयुष्य आपण जगतोय, ज्या धुंदीमध्ये आपण जगतोय, ज्या बेफिकरपणा आपण जगतोय ना, असंच जर जगत राहिलो ना, तर आपल्या संपूर्ण घराची ही जी परिस्थिती आहे ती आणखी वाईट होत जाईल. आणि त्या सगळ्या वेळेमध्ये माझे बरेचसे मित्र जेजुरीला MIDCमध्ये कामाला जायचे. ते नाईटला कामाला जायचे, संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजे. आणि सुट्टीचे जे काही 1-2 महिने आहेत त्या दिवसांमध्ये मी सुद्धा असं ठरवलं की आपण MIDCत कामाला जाऊयात. पण ज्यावेळी ते जे सुपरवायझर होते कंपनीमधले, ते आम्हाला कामाला घेईनातच, कारण त्यावेळी मी 11वीला होतो, मिशीसुद्धा फुटली नव्हती, एवढे लहान होतो. मग अशा लहान मुलांना त्यावेळी कामावरती म्हणजे अजूनही घेत नाहीत, की ते म्हटले की नाही आम्ही नाही घेऊ शकत. तर योगायोगानं ते जे सुपरवायझर होते, कॉन्ट्रॅक्टर होते, ते माझ्या मामाच्या गावातले होते. मी आईला मामांना असं सांगायला लावलं की त्यांना विनंती कर की मला सुद्धा कामाला त्यांनी घ्यावं. आणि ते याच्यासाठी घेत नव्हते की त्यांना वाईट वाटायचं की मुलगा लहान आहे आणि या वयात कशाला काम वगैरे, हे असं नाही का, अभ्यास केला पाहिजे, हे काय करत बसतोय वगैरे. पण मामांना फार विनंती केली. शेवटी मामांच्या आग्रहाखातर त्यांनी मला कंपनीमध्ये कामाला घेतलं आणि सुट्टीतले 2 महिने आम्ही जेजुरीमध्ये MIDCत कामाला जायचो आणि सकाळी कॉलेजला जायचो. सकाळी नेहमी कॉलेजला उशीर व्हायचा. वारे सर म्हणून आमचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, ते मला नेहमी, म्हणजे ते चुकीचे नव्हते बरं का त्यावेळेला, नेहमी वाईट बोलायचे की हा सकाळी उशिरापर्यंत झोपत असेल त्याच्यामुळं कदाचित कॉलेजला उशिरा येतोय, कारण रोजच उशिरा येतोय ना. त्यांना हे माहीत नव्हतं की मी संध्याकाळी 6 वाजता MIDCमध्ये जायचो आणि सकाळी 6 वाजता यायचो. त्यानंतर घरी जायचं, आवरायचं, नाश्ता वगैरे करायचं आणि पुन्हा कॉलेजला यायचं. तर हे त्यांना माहीत नव्हतं. पण ज्या वेळेला मला हे लक्षात आलं की आपली परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली, त्याच वेळेला 12वीमध्ये आम्हाला हिंदी विषय शिकवायला सौ घोरपडे मॅडम म्हणून होत्या. तर मला 11वीला 52% मार्क्स होते, परंतु त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाकी विषयात जरी काठावरती असलो तरी मला हिंदी विषय शाळेमध्ये प्रचंड आवडायचा आणि त्याला 72 मार्क्स होते. मॅडमने एक दिवस मला असंच विचारलं की तुला हिंदी विषयात एवढे चांगले मार्क्स मिळत आहेत, बाकी विषयांमध्ये कमी मिळत आहेत, पण तू प्रयत्न करायला काय हरकत आहे, तू 60 तरी मार्क मिळवू शकतो ना. आणि सगळ्या वर्गासमोर हे मला म्हणाल्या आणि मला ते इतकं भारी वाटलं की माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये शिक्षकांनी कौतुक केल्याची ती पहिली घटना होती.
कारण सगळे शिक्षक नेहमी म्हणायचे मठ्ठ आहेस, तुला काही येत नाही आहे, तू ना अभ्यासात हुशार आहे, ना कुठल्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये हुशार आहे, तुला काही येत नाही, हे फक्त मनावरती पूर्ण बिंबवलं होतं. परंतु मॅडमनं आयुष्यात पहिल्यांदा सगळ्या वर्गासमोर कौतुक केलं. ती गोष्ट एवढी भारी वाटली की त्यानंतर मग मॅडम ज्या गोष्टी सांगतील त्या गोष्टी फॉलो करत गेलो. त्यांनी 5 प्रश्नपत्रिका सोडवायला लावल्या. मी 7 सोडवायचो आणि माझं आयुष्य त्या एका वर्षामध्ये इतकं बदललं. इतका सगळा सकाळी उठून अभ्यास मी करायला पुन्हा सुरुवात केली कंपनीमधलं काम बंद झाल्यानंतर. आणि त्या दिवशी 11वीला 52% मार्क्स असताना 12वीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मी कॉलेजमध्ये टॉपरमध्ये आलो. अरे वाह! आणि ज्यावेळी मी रिझल्ट लागला त्या दिवशी एक MSITचा कोर्स करत होतं. तिथे सगळ्यांचा रिझल्ट पाहिला आणि माझा रिझल्ट सगळ्यात शेवटी मी नंबर सांगून घेतला. ती ऑनलाईन निकालाची प्रत ज्यावेळी मी घरी घेऊन आलो, त्यावेळी आमचं जुनं घर तिथं आम्ही राहत होतो. मी घरी आल्यानंतर आई-वडील कोणीही घरात नव्हते, ते शेतात गेले होते. आमच्या घरामध्ये एक आरसा होता आणि कोणाला सांगावं हे मला कळत नव्हतं, की इतका आनंद झाला होता, की आपण 80%चं टार्गेट ठेवलं होतं. तिथपर्यंत नाही पोहोचलो, पण त्याच्या जवळपास पोहोचल्याचा आनंद होता. त्यामुळे इतका आनंद झाला होता, की मी 10 मिनिटं आरशासमोर उभा राहून एकटाच नाचत होतो, स्वतःच्या धुंदीमध्ये, की आयुष्यात पहिल्यांदा स्वतःला स्वतःचा अभिमान वाटावा असं काहीतरी मी केलं होतं. आणि त्यानंतर जे आयुष्य पुन्हा बदललं. नंतर मी भाषणं वगैरे करायला शिकलो. भोरला मी काही काळ कॉलेजला होतो. तिथं भाषणं करायला शिकलो आणि भाषणांनंतर आयुष्य पूर्ण बदलून गेलं. कारण मी राज्यस्तरीय वक्तृत्व, वादविवादाच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला लागलो. नंतरच्या काळामध्ये जवळपास 100पेक्षा जास्त वक्तृत्व आणि वादविवादाच्या स्पर्धा मी जिंकल्या. आणि जी एक भाषणाची सवय लागली, त्याच्यातून एक व्याख्याता म्हणून स्वतःची ओळख तयार झाली. 4 पैसेही मिळायला लागले आणि स्वतःची जी फायनान्शियल कंडिशन होती, जी खराब होत होती काही वर्ष आधी, ती आता सुधारायला लागली. आणि त्यानंतर मग आयुष्य जो आपण म्हणतो ना, की एक डाऊनफॉल होता, एक वाईट बॅड पॅच होता 10 वर्षाचा, त्यातनं बाहेर पडलो आणि पुन्हा सगळं कुटुंब एका चांगल्या स्टेजपर्यंत आलं. आई-वडिलांना अभिमान वाटायला लागला, की आपलं पोरगं काही ना काहीतरी आयुष्यात चांगलं करतंय. कारण ज्या-ज्यावेळी मी वक्तृत्वाच्या स्पर्धा जिंकायचो, प्रत्येक वेळी स्पर्धा जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो यायचा आणि त्या प्रत्येक फोटोचं किंवा त्या बातमीचं कात्रण माझ्या वडिलांना वाचता यायचं नाही. म्हणजे ते शाळेत गेले नव्हते, पण थोडंफार त्यांना वाचण्याचा ते प्रयत्न करायचे. त्या दिवशी ज्या दिवशी माझा पेपरला फोटो येईल, त्या दिवशीचा पेपर त्यांनी स्वतः विकत घेतलेला असायचा आणि ते पेपर घरी घेऊन आलेले असायचे, आईला दाखवायचे. कारण त्यावेळी मी कॉलेजला बाहेर होतो. म्हणजे असं झालं, की भाषणांनी माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं आणि जो एक डाऊनफॉल होता आयुष्यामधला, तो पूर्ण या वक्तृत्वामुळं आणि चांगली जी माणसं भेटली आणि जी चांगली पुस्तकं वाचली, त्याच्यामुळं आयुष्यातला एक वाईट काळ निघून गेला आणि एक चांगला काळ मी मागच्या काही वर्षामध्ये पाहिला. आता जसं की तुमच्या लाईफमध्ये खूप चढ-उतार आलेले आहेत, तसे YouTubeच्या जर्नीमध्ये काय होते का? YouTubeवरती पण भरपूर आहे. कारण YouTubeवरती एकतर गोष्ट अशी आहे, की प्रचंड मोठ्या प्रमाणात सातत्य असावं लागतं. हं. कन्सिस्टन्सीपेक्षा YouTubeवरती काहीच महत्त्वाचं नाही. म्हणजे लोकं आता आपल्याला सांगतात, की भरपूर सारे स्पर्धा असते. स्पर्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही मला सांगा. बरोबर आहे. स्पर्धा कालही होती, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये असणार आहे. अगदी सोशल मीडियावरती सुद्धा. आता विषय एवढाच होतो, की ज्या-ज्यावेळी मी YouTubeला पूर्ण ताकदीने YouTube करायला चालू केलं आणि मला त्यात सक्सेस मिळत गेलं. मी व्हिडिओज बनवायचो गडकिल्ल्यांचे. एक तर चुकीची माहिती आपल्याकडून जाऊ नये एवढी एक प्रामाणिक भावना असायची. त्याच्यामुळं आधी माहिती काढणं, त्याच्यावरती रिसर्च व्यवस्थित करणं, पुस्तकामधून असेल, सोशल मीडियावरून असेल आणि ती पुन्हा एकदा व्हेरिफाय करणं आणि नंतरच व्हिडिओ अपलोड करणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज होतं. आणि दुसरं म्हणजे गडकिल्ले पाहताना जी जनरल सगळ्या लोकांच्या मनामध्ये भीती असते, की एकदा वाटा चुकणं किंवा किल्ल्यांवरचे जे काही वेगवेगळे स्पॉट आहेत ते पाहताना कधी-कधी अपघात होण्याची वगैरे शक्यता असते. म्हणजे मी तेवढा उनाडपणा नाही करत, त्यामुळे माझ्या बाबतीत तसं कधी अपघात घडलेला नाही आहे. परंतु असे अपघात वगैरे होऊ शकतात. अशा अडचणी भरपूर साऱ्या येतात YouTube. तुमच्यासोबत कोण असतं शूटसाठी वगैरे? सुरुवातीच्या काळामध्ये माझे जे शाळेतले मित्र होते किंवा ज्युनियर कॉलेजला माझ्यासोबत होते, प्रदीप, कैलास या मित्रांना मी सोबत घेऊन जायचो. त्यानिमित्तानं त्यांचंही फिरणं व्हायचं आणि माझं शूटिंग व्हायचं किल्ल्यांचं. हं. त्यामुळे सुरुवातीचे जे 3-4 वर्ष असतील ना, तर ते मी याच मित्रांसोबत फिरलो. आम्ही टू व्हीलरवरती प्रवास करायचो आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा किल्ल्यांची सफर आम्ही मित्रांनी केली. एखादा असा प्रसंग जो एकदम नाही का आठवणीत आहे, तो कधी विसरला जात नाही, असं कधी झालंय एखाद्या किल्ल्यावरती गेल्यावर? तसे प्रसंग भरपूर आहेत, पण म्हणजे चांगले वाईट सगळे. मागच्या वर्षी एक प्रसंग घडला होता, की मला बरेच लोक असं जनरली एक प्रश्न विचारतात, की "तू किल्ल्यांवरती वगैरे जातो, एवढ्या रिस्कमध्ये घुसतो, कुठेतरी भुयारात जाणं, एखाद्या कड्यावरती जाऊन उभं राहणं, इकडं घुस, तिकडं घुस, जंगलामधून झाडाझुडपातून चालणं, तुला भीती नाही का वाटत?" मी खरंच सांगतो मनापासून, की सुरुवातीचे 5 वर्ष मला अजिबात भीती वाटली नाही.
का तर या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचा मी कधी विचारच नव्हता केला. मला महाराज आणि त्यांचा इतिहास आवडायचा आणि ते गडकिल्ले पाहायला आवडायचे. त्यामुळे मी त्या एकाच उद्देशानं किल्ल्यांवरती जायचो, त्यामुळे भीती नाही वाटली. पण गेल्या वर्षी माझा गजानन म्हणून एक मित्र आहे, त्याच्यासोबत मी ट्रेकला गेलो तिकोना किल्ल्यावरती. पावसाळ्यानंतरचे दिवस होते. किल्ल्यावरती जनरली साप वगैरे बऱ्याचदा पाहायला मिळतात आणि ती सगळ्यात मोठी एक भीती असते किल्ल्यावरती. कारण साप जर चावला तर किल्ल्यावरून पुन्हा खाली यायचं आणि तिथून बेस विलेज किल्ल्याचे जे असतात ते आपल्या सगळ्यांना माहिती की डोंगरदऱ्यामध्ये असतात. तिथं रस्ता व्यवस्थित नसतो, ट्रॅव्हलिंगचे साधनं नसतात आणि तिथून शहर फार लांब असतं. त्यामुळे उपचार लवकर मिळणं फार कठीण असतं. मी तिकोना किल्ल्यावरती गेलेलो असताना असा प्रसंग घडला की मी शूटिंग काढत होतो. पायवाटेवरून चालत होतो. माझा मित्र माझ्या मागे चालत होता आणि घोणस साप, जो की भारतातल्या सगळ्यात विषारी सापांमध्ये गणला जातो, तो माझ्या अगदी पायाच्या समोर होता. जिथं मी पाऊल टाकणार होतो तिथं घोणस साप होता आणि मी असं पाऊल टाकणार इतक्यात त्याचा फुस असा आवाज आला कुकरच्या शिट्टीसारखा आणि मी पाऊल असं मागं घेतलं. म्हणजे एक क्षण असं काळजामध्ये धस्स झालं. म्हणजे मी माझ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओसुद्धा लगेच थोडंसं साप पुढे गेल्यावरती व्हिडिओ काढून टाकला. पण ज्या वेळेला मी तो प्रसंग असा डोळ्याने अनुभवला ना, त्यावेळी एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचा चेहरा आला, जी की 1 वर्षाचीच होती, की जर हा साप आपल्याला चावला असता आत्ता, तर आपलं काय झालं असतं. आणि चॅलेंज हेच किल्ल्यांवरचं, की मला त्या प्रसंगानंतर थोडीशी मनात भीती बसली, की किल्ल्यांवरती जायचं तर स्वतःला सांभाळून जायचं. कारण आपल्या पाठीमागं आपले आई-वडील, आपली बायको, आपली मुलगी आहे. आपलं जग हे त्यांच्याभोवती फिरणारं आहे. त्याच्यामुळं जायचं कुठं, तर जीव सांभाळून जायचं. हे आईचे नेहमी शब्द असायचे. त्याच्यामुळं तो एक प्रसंग असा होता. असे प्रसंग छोटे-मोठे भरपूर घडले असतील, पण तो एक प्रसंग असा होता, की ज्या प्रसंगानं मला काय म्हणतो आपण, की असा विचार करायला शिकवलं, की एक जबाबदार माणसासारखा विचार करायला शिकवलं. नाहीतर तोपर्यंत मी फारसा विचार नाही करायचो, की चला जे होईल ते होईल असा विचार करायचो. तुमचा सगळ्यात आवडता किल्ला कोणता आहे? की नाही का आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर इमोशनली कनेक्ट होतो त्या गोष्टीशी. मग असा कोणता किल्ला आहे? रायगड, राजगड, शिवनेरी तसे तर भरपूर सारे किल्ले आहे. कारण मी किल्ले पाहताना जनरली काय पाहतो, बरेचसे लोक किल्ल्यावरती जातात. त्यांना काय दिसतं किल्ल्यावरती, तर पडलेल्या वास्तू दिसतात, हं. एकदम उद्ध्वस्त भिंती दिसतात, सगळीकडे असं दगडाचं डबर पडलंय किंवा काहीच नाही आता. म्हणजे आपण लोकांना प्रश्न विचारतो ना, काय पाहिलं किल्ल्यावरती? ते म्हणतात काहीच नाही, सगळं पडलेलं आहे तिथं. हं. मी एक इमॅजिन करतो प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर, की त्या ठिकाणी महाराजांच्या काळात कसं असेल? महाराजांच्या काळात ती वास्तू कशी असेल? महाराजांच्या काळात लोकं कसे राहत असतील? मावळे कसे तिथून वावरत असतील? ते गाव कसं असेल? ती लोकं कशी त्या सगळ्या वातावरणामध्ये जगत असतील? ऊन, वारा, पाऊस हे सगळं ज्यावेळी पडत असेल, त्या वातावरणामध्ये, त्या ऋतूंमध्ये ही माणसं कशी जगली असतील? त्या भिंती त्यावेळी कशा असतील? ते बांधकाम कसं असेल? ते कसं बांधलं असेल? हे इमॅजिन करतो. त्यामुळे माझ्या आवडीचे किल्ले म्हणसाल तर सगळेच किल्ले आवडीचे आहेत. परंतु राजगड मला प्रचंड आवडतो. अर्थातच स्वराज्याची हं. पहिली राजधानी राजधानी. पहिली आहे आणि रायगडसुद्धा मला फार आवडतो आणि शिवनेरी तर सगळ्यांचाच फेव्हरेट आहे. त्यामुळे तोही मला आवडतो. ह्या ट्रेक केलेल्या किल्ल्यांमध्ये सगळ्यात अवघड असा किल्ला कोणता आहे? अवघड किल्ले ट्रेकची एकदा सवय झाल्यावर तसं अवघड नाही वाटत. पण पण कलावंतीन दुसऱ्यांच्या दुर्ग हेतूने. कलावंतीन दुर्ग जो आहे त्याच्या स्टेप थोड्याशा अवघड आहेत आणि आत्ता मागच्या काही दिवसापूर्वी मी हरिहर किल्ला पाहिला, तोही पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर तो सुद्धा थोडासा अवघड आहे. फार अवघड आहे असं नाही मी म्हणणार आहे, कारण जे आम्ही व्हिडिओजमध्ये दाखवतो जनरली वाईल्ड अँगल कॅमेरा वगैरे वापरतो, त्यामुळे तो जास्त थ्रिल दिसतो. ड्रोन कॅमेऱ्यामध्ये जास्त थ्रिल दिसतो. लोकांना म्हणजे ते पाहिल्यानंतर सुद्धा असं डोकं पूर्ण सुन्न होऊन जातं. हां. तेवढं आम्हाला थ्रिल वाटत नाही, कारण प्रत्यक्ष लोकेशनवरती ते तेवढं रिस्की नाही वाटत. पण हे 2-3 किल्ले आहेत की जे थोडेसे रिस्की आहेत, कलावंतीन, हरिहर वगैरे. आता कंटेंट क्रिएटर्सची लाईफ एक वेगळी राहिली, की तुम्हाला ते कंटेंटसाठी जावंच लागते आणि तेवढी तुम्ही काळजी पण घेऊन गेलेले असतात. बट आजकाल ते जे ट्रेकिंगचं फॅड आलंय डोक्यात आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा जीव पण गेलाय. मग असं कधीच कुठल्या गोष्टीचा विचार न करता किंवा न स्टडी करता तिथं पोहोचतायत जी लोकं, त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? ते सोशल मीडियावरती आता म्हणतात ना, की पावसाळी बेडकं फार वाढलेत. म्हणजे एखादी रील पाहिल्यानंतर त्या रीलमध्ये जसं दिसतंय तेच आपल्याला पूर्ण सीन पाहायला मिळाला पाहिजे. यासाठी किल्ल्यांवरती जाणारे असतील किंवा जी इतर प्रेक्षणीय स्थळं आहे, घाटवाटा आहेत किंवा धबधबे आहेत, तिकडे जाणाऱ्या लोकांचा वावर जास्त आहे. त्या लोकांना काहीही नॉलेज नसतं, की आपण ज्या ठिकाणी उभे आहोत. म्हणजे किल्ल्यांवरती बरेचसे लोक असे असतात, जे तोफांवरती जाऊन बसतात. बरेचसे लोक असे आहेत, की तोफांवरती स्वतःची नावं टाकतात. अरे बापरे! म्हणजे ज्या महाराजांनी किल्ले निर्माण केले, त्यांनी त्या दगडाला सुद्धा स्वतःचं नाव दिलं नाही. एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. परंतु आपण ज्यांचं काहीही योगदान नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे काही जी लोकं आहेत ठराविक महामूर्ख लोकं, ज्यांना त्या गोष्टीचं महत्त्वच नाही, अशी लोकं तिथं जाऊन काहीतरी उनाडपणा करतात, सोशल मीडियावरती पाहिलेलं असतं आणि त्या गोष्टीचंच महत्त्व नसल्यामुळे
त्यांना अर्थातच त्या इतिहासाशी काही देणं घेणं नसतं. बरोबर त्यांना आहे. पिकनिक म्हणून ते तिथे गेलेले असतात. त्यांच्यासाठी तो स्पॉट म्हणजे फक्त एक मनोरंजनाचं माध्यम असतो, पिकनिक स्पॉट असतो. त्यांना इतिहासाशी किंवा त्या वास्तूवरती दारू पिणारे सुद्धा लोक आहेत, गडकिल्ल्यांवरती दारू पिणारे, सिगरेट ओढणारे लोक आहेत. म्हणजे ज्या गडकिल्ल्यांवरती स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडलं, आज त्याच गडकिल्ल्यांवरती जर दारूच्या बाटल्या सांडत असतील ना, तर आपण खरंच त्या महाराजांचा इतिहास सांगण्याच्या लायकीचे राहिलो आहोत का? त्या महाराजांच्या महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे राहिलो आहोत का? असा प्रश्न त्या प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे, जे गडकिल्ल्यावरती गेल्यानंतर अशा काहीतरी चुकीचे कामं करतात. तुम्हाला कधी दिसून आलेत अशा गोष्टी तुम्ही बऱ्याचदा गेल्यावर? दिसून आले. मी समजसुद्धा अनेकांना दिलेले आहे. फक्त आणि मुलंच असतात असं सुद्धा नाही आहे. काही फार उच्च शिक्षित स्वतःला समजणारी किंवा अगदी हाय-फाय मॉडर्न स्वतःला समजणाऱ्या मुलीसुद्धा गडकिल्ल्यांवरती असे प्रकार करताना मला सापडलेले आहेत. परंतु बऱ्याचदा घडतं असं, की आपण कॅमेऱ्यावरती त्यांना नको दाखवायला म्हणून या गोष्टी इग्नोर करतो. परंतु आपण समज देण्याचं मात्र काम करतो, की ज्या वस्तूवरती आपण बसलाय, ज्या ठिकाणी आपण बसलाय, तिथं महाराजांचा इतिहास 350 पावणे 400 वर्षापूर्वी घडलाय. त्यामुळे अशा गोष्टी करू नका. तुम्ही एखाद्या किल्ल्याला व्हिजिट करण्याच्या आधी कशी म्हणजे कुठून इन्फॉर्मेशन काढता? म्हणजे आपण पुस्तकात तर सगळं बघतोच, की कुठं काय आहे वगैरे. पण म्हणजे कुठल्या वाटा, कोणत्या दिशेला नाही गेलं पाहिजे किंवा कोणत्या ठिकाणी नाही पोहोचलं पाहिजे, या सगळ्याचं स्टडी करून जातं की कसं असतं? हो, सगळ्याचं स्टडी करून जातो. कारण किल्ले म्हणजे सह्याद्री हे शेवटी अ, अशा प्राण्यांचं, पक्ष्यांचं घर आहे शेवटी ते. आणि तिथं जर जायचं म्हटलं तर प्रॉपर तुम्हाला वाटा माहिती असाव्या लागतात. काही वेळा असं पण घडतं किल्ल्यावरती, की वाटा चुकलेलो आहे. म्हणजे एक किल्ला आहे महाराष्ट्रातला असा, की ज्या किल्ल्यावरती फार कमी लोकं गेलेत. तो किल्ला म्हणजे पुरंदरच्या जवळचा असणारा वज्रगड. ज्या किल्ल्यावरती जायला बंदी आहे. का आता तिथं पुरंदरवरती आर्मीचा कॅम्प आहे. बरीच वर्ष आर्मीच्या ताब्यात तो किल्ला असल्यामुळे त्या किल्ल्यावरती जायला मागच्या 20-25 वर्षापासून बंदी आहे. त्यामुळे फार कमी लोक त्या किल्ल्यावरती गेलेत. आणि आमचं असं घडलं होतं, की आम्ही ज्यावेळी त्या किल्ल्यावरती जायचा विचार केला, मी पुरंदर तालुक्यातच राहतो. त्यामुळे तो किल्ला एकदा तरी पाहायचा असं स्वप्न होतं. आर्मीचा काहीतरी प्रोग्राम चालू होता 15 ऑगस्टला तिकडे. सगळे लोक तिकडं असणार हे माहीत होतं. आणि मग त्या दिवशी आपण जाऊन यायचा असा विचार केला. उद्देश चुकीचा नव्हता, की महाराजांचा इतिहास तिथं काय त्या इतिहासाचे पाऊलखुणा आहेत ते पाहायचं होतं आणि ते लोकांना दाखवायचं होतं म्हणून मी गेलो होतो. बाकी चुकीचा कुठलाही उद्देश नव्हता. आम्ही अक्षरशः ऑफ रोड गेलो, जंगलामधून गेलो. झाडांची पानं, त्या वेली, अक्षरशः हातपाय असे सोलटले होते. इतका तो मार्ग खडतर होता. त्या वाटा अजिबात दिसत नव्हत्या. ज्या ठिकाणी जायला 2 तास लागणार होते, तिथे 3 तास आम्हाला भर उन्हामध्ये लागले. आणि त्यानंतर तिथं पोहोचलो. त्यामुळे गडकिल्ल्यांवरती जर जायचं म्हटलं ना, तर वाटांची माहिती काढणं, त्या गडकिल्ल्यांचा इतिहास माहीत काढणं, प्लस त्या ठिकाणी राहण्याची किल्ल्यावरती किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी काही सोय होईल का? जर आपल्याला उशीर झालाच, कारण बऱ्याचदा ट्रेकिंगला जर सुरुवात उशिरा केली, तर किल्ल्यावरून उतरायला सुद्धा उशीर होतो आणि मग किल्ल्याच्या पायथ्याशी वगैरे कुठेतरी राहण्याची सोय असावी लागते. कारण तिथून शहर जर विचार केला ना, 2, 2.5, 3 तासाच्या अंतरावरती असतं. त्यामुळे रात्रीच्या वेळेला प्रवास करणं धोकादायक असतं. अशा वेळी किल्ल्यांच्या पायथ्याशी सुद्धा राहण्याची कुठेतरी सोय होते का? याचा अभ्यास सुद्धा करावा लागतो. मग ओव्हरऑल डिटेल्ड इन्फॉर्मेशन कुठून काढता तुम्ही? बरीच माध्यमं आहेत. एक तर पुस्तकामधून, किल्ल्यांवरती बरीचशी पुस्तकं आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज सोशल मीडिया थ्रू सुद्धा चांगल्या लोकांचे वेगवेगळ्या मुलाखती आहेत किंवा त्यांचे व्हिडिओज सुद्धा आहेत, जे खरंच अभ्यासू आहेत किल्ल्यांच्या बाबतीत. अगदी ज्येष्ठ माणसं आहेत बरीचशी, की त्यांचे व्हिडिओज आहेत. त्या किल्ल्यावरती त्यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव सांगितलेले, त्यांनी वाचलेले अनुभव. त्याच्यातून सुद्धा माहिती काढायची आणि पुस्तकांमधून सुद्धा माहिती काढायची. आणि दुसरे म्हणजे Googleवरती वेगवेगळे लेख आहेत, ते सुद्धा वाचायचे. सगळी माहिती एकत्र करायची आणि त्यातली मग आपल्याला बेस्ट माहिती कुठली वाटते, योग्य माहिती कुठली वाटते, ती व्हिडिओमध्ये समाविष्ट करायची. सोशल मीडियासोबतच सध्या अजून आपण कोणत्या माध्यमातून सध्याच्या तरुण पिढीला आपल्या गडकिल्ल्यांविषयी माहिती देऊ शकतो किंवा आपल्या महाराजांचा इतिहास सांगू शकतो असं वाटतं तुम्हाला? आता मी तर ज्या माध्यमातून करतो, मी एक तर व्याख्यानं करतो. सोशल मीडियावरती मी व्हिडिओज तर बनवतो, त्या माध्यमातून तर सांगतोच. परंतु व्याख्यानाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाराजांचा आणि महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा इतिहास मी पोहोचवत असतो. पण अगदी आपण सर्वसामान्य नागरिकांनी जरी विचार केला, तरी अगदी आपण दरवर्षी शिवजयंती साजरी करतो. मला वाटतं शिवजयंतीला DJ लावण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपल्या महापुरुषांच्या इतिहासावरची छोटी-छोटी पुस्तकं जरी आपण आहे ना, तिथे आलेल्या प्रत्येक माणसाला जर वाटली, तर मला वाटते फार मोठा बदल घडू शकतो. कारण गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता नावाचं एक पुस्तक आहे. अगदी त्याची किंमत ₹50 आहे. म्हणजे 100-200 माणसांना जरी पुस्तक वाटायचे म्हटलं ना, तरी फार मोठा खर्च येणार नाही. DJ एवढा तरी खर्च येणार नाही. त्यामुळे लोकांनी जर असं केलं, त्या ठिकाणी जर महाराजांच्या इतिहासावरची पुस्तकं त्यांना पोहोचवली, शाळा महाविद्यालयांमध्ये जर पुस्तकं वाटली, अगदी मोठे-मोठे लोक वाढदिवस साजरा करतात, पार्ट्या करतात. मला वाटतं अशा वेळी जर अनाथाश्रम असतील, शाळा महाविद्यालय असतील, तिथं जर महाराजांची पुस्तकं वाचली,
लोकांना वाटली, विद्यार्थ्यांना वाटली, तर त्याच्या माध्यमातून मोठा बदल घडू शकतो. पण तुम्हाला काय वाटतं आजकाल लोकं पुस्तक वाचतायत का? असं नाही की वाचतच नाही आहेत. आजसुद्धा खरे चांगले हाडाचे वाचक आहेत, जे आहेत. परंतु तरुण पिढीचा, हल्लीच्या पिढीचा जो सगळ्यात जास्त कल आहे, तो सोशल मीडियाकडे आहे. त्याच्यावरती रील्स पाहणं, या सगळ्या गोष्टींना महत्त्व देणारे लोकं जास्त आहेत. आणि आजकाल जे मूव्ही वगैरे बनतायत, ॲट लीस्ट मूव्हीमधून तरी इतिहास पोहोचतोय असं वाटतंय का? काही प्रमाणात नक्कीच असं वाटतंय. कारण एक साधं उदाहरण देईल. छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य गेल्या 300 वर्ष प्रचंड बरोबर बदनाम आहे. करण्यात आलं होतं. अनेक नामवंत लेखक आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती नको-नको त्या गोष्टी लिहिल्या. बऱ्याच महापुरुषांवरती लिहिल्या. परंतु मागच्या काही कालावधीमध्ये इतिहासावरती चित्रपट येण्याचं प्रमाण फार वाढलंय. मराठीमध्ये अनेक चित्रपट आले. शेर शिवराज आला किंवा अ, अगदी हिंदीमध्ये छावा आला छावा. मध्यंतरी, जो शिवाजी सावंतांच्या कादंबरीवरती लक्ष्मण उतेकरांनी बनवला. अतिशय जबरदस्त असा सिनेमा आहे. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांना किंवा लहान मुलांना सुद्धा हेच सांगेल, की तुम्ही कुठलाच चित्रपट नाही पाहिला तरी चालेल, परंतु छावा आवर्जून पहा. आपला राजा काय होता, त्यानं काय इतिहास घडवला आणि त्या काळी सुद्धा परिस्थिती सगळी विरोधात असताना सुद्धा वाघासारखा कसा लढला, हे जर जाणून घ्यायचं असेल तर छावा तुम्ही पाहिलाच पाहिजे आणि शक्य झालं तर छावा कादंबरी सुद्धा वाचा. पण असं कुठेतरी वाटतंय का म्हणजे बऱ्याच लोकांचं पण असं म्हणणं आहे, की चित्रपटाच्या माध्यमातून कुठेतरी इतिहास थोडासा वेगळ्या लेव्हलला नेला जातो. म्हणजे काही चुकीची पण इन्फॉर्मेशन स्प्रेड होते. मग ते असं पण होऊ शकतं ना, की या पिढीकडे थोडी चुकीची गेली, त्याच्या पिढीकडे त्याच्यापेक्षा जास्त चुकीची जाणार आहे आणि यातून कुठेतरी एक वेगळ्या मार्गाकडे जाऊ शकतो इतिहास. शेवटी आता प्रत्येक गोष्टीमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जर इतिहास, मुळात इतिहास लिहिलायचा असा की ज्या काळामध्ये इतिहास घडलाय त्या काळची जी ओरिजिनल साहित्य होती ती आता फारशी उपलब्ध नाही आहेत, पण कमी प्रमाणामध्ये. त्यामुळे जो अर्धा इतिहास आहे तो त्यावेळच्या साधनावरून लिहिला आहे आणि जो बाकीचा इतिहास आहे तो एक गेस करून लिहिलेला आहे की त्यावेळी ते कसं घडलं असेल, त्यावेळी काय घडलं असेल, त्यावेळची परिस्थिती काय असेल. आणि त्यानंतर ज्यावेळी सिनेमे वगैरे इतिहासावरती आधारित येतात त्यावेळी अर्थातच हे असंच होतं की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली 50-60% जो काही भाग आहे चित्रपटामध्ये तो सगळा असा त्या लेखकाने किंवा दिग्दर्शकाने स्वतःच्या कल्पनेने लिहिलेला असतं. आता तुम्ही हे जे म्हणजे महाराजांचा इतिहासच थोडक्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करताय पब्लिकपर्यंत. मग त्यांच्याकडून कधी प्रतिक्रिया काय मिळतात तुम्हाला? लोकांकडून हं. प्रचंड भारी प्रतिक्रिया मिळतात. म्हणजे आज सागरमधनं तुमच्यासमोर जो काही बसलेला आहे, अ, लोकांच्या प्रेमामुळे म्हणजे मला काही अनुभव असे आले, की कल्पनाही मी कधी केली नव्हती, की अशा गावामध्ये, अशा ठिकाणी आपल्याला कोणी ओळखू शकेल. मी रायगडावरती गेलो होतो. रायगडाचा एक व्हिडिओ मी त्यावेळी बनवला आणि संध्याकाळचे 4-4:30 वाजले असतील. संपूर्ण रायगड किल्ला पाहून झाला आणि मी टकमक टोकाकडे निघालो होतो. माझे काही मित्र होते सोबत आणि जगदीश्वराच्या मंदिरापासून आम्ही ज्यावेळी टकमक टोकाकडे निघालो, त्यावेळी एक म्हातारी आजी होती. लहान 5वी-6वीतल्या लहान त्याच्या नातवाला घेऊन रायगड पाहायला आली होती. तर त्या नातवानं त्या आजीचा हात सोडला आणि तो बराच काळ माझ्याकडे पाहत होता. मी त्या मुलाकडे पाहिलं नव्हतं, की नक्की कोण आहे, काय? मी माझ्या मार्गाने चालत आलो आणि 4:30 वाजले होते. पुढच्या तास दीड तासामध्ये अंधार पडेल असं वाटलं होतं. त्यामुळं लवकर जाऊन आम्हाला टकमक टोक पाहायचं होतं. त्यामुळे आम्ही फार फास्ट त्या टकमक टोकाकडे निघून आलो. तो मुलगा जगदीश्वराच्या मंदिरापासून त्या आजीचा हात सोडून धावत पळत माझ्यापर्यंत आला आणि अक्षरशः असा धापा टाकत होता. तो म्हटला, "सागरदादा थांबा." मला हेच कळेना की नक्की घडलंय काय? कारण तो मुलगा शाळेतला वाटत होता आणि तो माझ्या जवळ आला आणि म्हटला, "मला तुमच्यासोबत फोटो घ्यायचा आहे." म्हटलं, "मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि महाराजांवरती तुम्ही जो इतिहास सांगता, त्यांचे जे गडकिल्ले दाखवता ना, ते मला फार भारी वाटतं." म्हटला. "आणि मी आज रायगडावरती आलोय आणि तुमच्यासोबत जर फोटो घेतला तर म्हटलं आजचा माझा दिवस 2 गोष्टींमुळे सार्थकी लागेल. एक तर महाराजांचा राजधानीचा गड आपण पाहिला आणि दुसरं म्हणजे गडकिल्ल्यांची माहिती देणारा आपला एक आवडता माणूस आपल्याला भेटला." त्यामुळे त्या मुलासोबत मी फोटो घेतला आणि तो फोटो मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा अपलोड केला होता. तर फार भारी अनुभव मला तसे आले. अगदी लहान मुलंसुद्धा जे आता 4थीचं पुस्तक आहे महाराजांच्या इतिहासावरती, ते बरेचसे शाळा महाविद्यालयामधून सुद्धा शिक्षकच मुलांना माझे व्हिडिओज दाखवतात. शिवनेरी किल्ल्याचे, प्रतापगडाचे, रायगडाचे, राजगडाचे. कारण ते पाठ मुलांना शाळेमध्ये शिकवले जातात त्या घटकावरती. प्रतापगडाचा रणसंग्राम शिकवताना अफजलखान वध वगैरे ते सगळं मुलांना ज्यावेळी शिकवलं जातं त्यावेळी सोशल मीडियावरती जाऊन मुलं ते सर्च करतात, की यार प्रतापगड कसा असेल? रायगड कसा असेल? राजगड कसा असेल? आणि म्हणून शाळेतली लहान-लहान मुलं 3रीची, 4थीची सुद्धा मुलं मला सोशल मीडियावरती मेसेज करतात. कधी-कधी फोनसुद्धा करतात, की "दादा आम्ही तुमचे व्हिडिओज पाहतो, भारी वाटतं." आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत, की जे कुठं ना कुठं भेटल्यावरती दाखवतात, ओळख दाखवतात आणि तुम्ही चांगलं काम करतात असं सांगतात. त्यामुळे भारी वाटतं ते सुद्धा.
आता अजून तुमच्या फ्युचरमध्ये काय प्लॅन्स आहेत? सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला अजून काय पोहोचवायचं आहे लोकांपर्यंत? लोकं म्हणतात की सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. नक्कीच दुधारी शस्त्र आहे. चांगला वापर जर केला तर ते शस्त्राचा जसं महाराजांनी त्यांच्या काळात जे शस्त्र वापरलं, आपण म्हणतो भवानी तलवार, भवानी तलवार. इतिहास महाराजांनी मोठा घडवला. आपण जर सोशल मीडियाचा आज वापर चांगला केला ना, तर फार गोष्टी घडू शकतात. माझाही उद्देश एवढाच आहे, की आज सोशल मीडियाकडे लोकांचा जास्त कल आहे. YouTube असेल, Facebook, WhatsApp, Instagram आणि इतर जे सोशल मीडिया माध्यम आहे. तर चांगल्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवायच्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये. सोशल मीडियावरती आपण जसे ॲक्टिव्ह आहोत, तसे प्रत्यक्षात ऑफलाईन गेल्यावरती सुद्धा तसंच वागण्याचा प्रयत्न करायचा आणि महाराजांचे 350 किल्ले जे आहेत, ते पाहण्याचा तर माझा संकल्प आहे. तूर्तास तरी तोच पूर्ण करायचा चालू आहे. 100 पेक्षा जास्त किल्ले पाहून झालेत. आता पाहूयात पुढचे जे काही आणखी 150-200 किल्ले बाकी आहेत. म्हणजे भुईकोट किल्लेसुद्धा महाराष्ट्रात बरेचसे आहेत. ते सगळे पाहायचे आणि ते लोकांना दाखवायचे. हाच एक संकल्प आहे. आता मला ह्या लोकेशनला जायचंय किंवा या किल्ल्यावरती जायचंय, हे तुम्ही कधी म्हणजे एनालिसिस करता आणि तिथे जायचं कसं ठरवता? बऱ्याचदा आपण एक ट्रेक करून आल्यानंतर लगेच तो जर व्हिडिओ अपलोड केला, तर पुढच्या ट्रेकचा विचार करावा लागतो, की आपल्याला आता पुढचा ट्रेक कोणता करायचा आहे. कारण बरेचसे किल्ले असे असतात, की जे आपल्याला पाहायचेच असतात आणि बरेचसे किल्ले असे असतात, की जे पब्लिकला पाहायला आवडतील असं वाटतं. त्यामुळे ते सगळं आधी त्याचा अभ्यास करायचा, ते सगळं ठरवायचं, त्याची माहिती काढायची आणि नंतर मग आपण किल्ल्यावरती जाऊन त्याचे व्हिडिओज बनवायचे. साधारण या स्टडीसाठी किती वेळ जातो तुमचा? 2 दिवस तरी लागतात. म्हणजे आठवडा तर असंच जातो. मी आठवड्याला एक व्हिडिओ टाकतो. एक तर 2 दिवस स्टडीसाठी जातो. एक एक दिवस पूर्ण ट्रेकिंगसाठी जातो. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर पूर्ण शरीर बॉडी थकून गेलेली असते. आराम करायला 1 दिवस जातो आणि पुढचे 2-3 दिवस एडिटिंगमध्ये जातो आणि नंतर मग व्हिडिओ अपलोड होतो. तुमचा भर जास्त कशावरती असते? जी लोकेशन तुम्हाला बघायला आवडतात अशा ठिकाणी जायला, की जी लोकेशन पब्लिकला हवी आहेत अशा ठिकाणी? आता बऱ्याचदा लोकं असा प्रश्न विचारतात, की आपल्याला जे येतं ते सांगावं लोकांना, की लोकांना जे हवं आहे. म्हणजे व्यक्तिपरत्वे त्याचं उत्तर बदलू शकतं. बरेचसे लोक असे आहेत, की ज्यांचं उत्तर असंच असेल, की आपल्याला जे येतं ते करावं. मी ज्या पद्धतीचं कंटेंट क्रिएट करतो, तर मी एवढंच सांगेल, की पब्लिकला जे हवं आहे ना, ते जर तुम्ही देऊ शकला, तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. कारण आपल्या शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्या माणसाला बरोबर कळेल ना, तो खऱ्या अर्थानं तिथं जगाच्या बाजारामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. तो काहीही विकू शकतो तिथं. तो कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकतो. तर माझं एवढंच मत आहे, की लोकांना जे पाहायला आवडेल, ते जर आपण दिलं, तर आपण सोशल मीडियावरती सक्सेसफुल होऊ शकतो. त्यासाठी फार मोठा खर्च करायची गरज नाही, दिखावा करायची गरज नाही किंवा काहीच करायची गरज नाही आहे. प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणं, एवढंच एक. आता म्हणजे बघणाऱ्यांना पण वाटेल, काही जण असेही असतील, की ज्यांना तुमच्यासारखं कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे. मग त्यांच्या डोक्यात आता असे विचार असतील, की बाबा यांचे 2-2 चॅनल आहेत, 9-9 लाख सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे खूप सारे इक्विपमेंट्स वापरत असतील. तर तुम्ही ॲक्चुअलमध्ये काय-काय वापरता शूट करताना? ते पण पब्लिकला सांगा. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की जो प्रश्न तुम्ही सांगितला, मला सोशल मीडियावरती किंवा अगदी फोन करून सुद्धा बऱ्याच लोकांनी जे नवीन क्रिएटर्स आहेत, ज्यांना नवीन यूट्यूबर बनायचं आहे, वेगवेगळं कंटेंट क्रिएट करायचं आहे आणि स्वतःचं एक स्थान किंवा स्वतःची एक आयडेंटिटी यूट्यूबवरती निर्माण करायची किंवा सोशल मीडियावरती निर्माण करायची. बऱ्याच लोकांचा एक गोड गैरसमज आहे, की जर यूट्यूबर व्हायचं असेल तर फार खर्च करावा लागेल, चांगले कॅमेरा घ्यावे लागतील, लॅपटॉप असावा लागेल, त्याच्यावर सॉफ्टवेअर असावे लागतील, ट्रायपॉड, गिम्बल सगळं काही असावं लागेल, तरच आपण यूट्यूबर होऊ शकतो. म्हणजे यूट्यूबची जर्नी स्टार्ट करताना सुद्धा काही लोक असे आहेत, की एकदम त्यांच्या डोक्यात असतं, की 50-60 हजार रुपये आपल्याला खर्च करावा लागेल आणि त्यानंतर मग आपण सक्सेसफुल होऊ शकतो. मुळात खर्च करणं आणि प्रामाणिकपणे काम करणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुरुवात जर करायची असेल, तर माझा सगळ्यांना एवढाच सल्ला असेल, की तुम्ही तुमच्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत, त्याच्यामधून सुरुवात करा. मी स्वतः एका OnePlusच्या 30,000च्या मोबाईलवरती शूटिंगला सुरुवात केली होती आणि त्यावरती मी 5,00,000 सबस्क्रायबर्स बनवले होते. माझ्याकडे ना त्यावेळेला लॅपटॉप होता, ना कुठला ट्रायपॉड होता, ना कुठलं गिम्बल होतं, ना काहीच नव्हतं माझ्याकडं. फक्त मोबाईलवरती मी शूटिंग करायचो, त्याच्यावरतीच एडिटिंग करायचो आणि व्हिडिओ अपलोड करायचो. त्यामुळे खर्च करण्याच्या जास्त भानगडीत पडू नका. ज्यावेळी तुम्ही सक्सेसफुल व्हाल, ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही काम करताय, तिथून तुम्हाला पैसे यायला चालू होतील, त्यावेळी आपोआप तुम्ही खर्च कराल आणि स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जर तुम्हाला यूट्यूबर बनायचं असेल ना, तर माझा स्पष्ट सल्ला आहे, की यूट्यूबर बनू नका. त्यानं तुमची फायनान्शियल कंडिशन आणखी खराब होत जाईल. जे तुम्ही कंटेंट क्रिएट करताय, त्या कंटेंटमधून पैसे कमवा आणि तोच मग आणखी चांगला कंटेंट तयार करण्यासाठी खर्च करा. तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. स्वतःची खिसे रिकामे करून आपल्याला केवळ एक दिखावा करायची सवय झालेली असते, की कोणीतरी लाखो सबस्क्रायबर्स असणारा यूट्यूबर आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, की जो कसा गाडीतून उतरतो, कसे कॅमेरे वापरतो, हे सगळं पाहायचं आणि त्याच्यावरती खर्च करायचा, काम काहीच करायचं नाही.
असे भरपूर सारे लोक आहेत, त्यामुळे ते सक्सेसफुल नाही आहेत. म्हणजे 100रातले 99.99% लोक असे आहेत, जे फक्त खर्च करत बसतात, कॅमेरा घेतात, अमकं घेतात, तमकं घेतात, सगळ्या गोष्टी घेतात. एकच काम करत नाहीत, ते म्हणजे प्रामाणिकपणे कंटेंट तयार करत नाही. प्रामाणिकपणे कंटेंट जर तयार केला, तर सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येत जातील. बरोबर. आणखी एक असा प्रश्न जो मलाच एका क्रिएटरने विचारलेला आहे, म्हणजे आता साधारण थोडीफार त्याची आयडिया आहे ग्रो. तर त्यांनी मला हा क्वेश्चन केलेला. ते ऑलरेडी एक जॉब करतात, बट सध्या कंटेंट क्रिएशन स्टार्ट केले. अजून त्यातून त्यांना पैसेही रिटर्न मिळत नाहीत. तर मी ते जॉब सोडून फुल टाईम YouTubeवरती फोकस करू का? ही फार मोठी चूक असेल त्यांची. माझा हाच सल्ला असेल, की जर तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही सोशल मीडियावरती क्रिएटर म्हणून स्वतःची ओळख तयार करावी, तर तुमचं जे काम करताय ते काम करत तुम्ही ते करा. आणि ज्यावेळी एका स्टेजवरती तुम्हाला असं वाटेल, की यार आपण 50% सक्सेसफुल झालोय, त्यावेळी मग तुम्ही तुमचं काम सोडू शकता. परंतु काम सोडून जर डायरेक्ट तुम्ही हे चालू केलं आणि जर म्हणजे तसं होऊ नये, परंतु जर तुमचे व्हिडिओज चालले नाहीत, लोकांनी पाहिले नाहीत, लोकांना तुमचा कंटेंट आवडला नाही किंवा तुम्हाला तेवढं नॉलेज नाही आहे, की कशा पद्धतीचा कंटेंट तयार करावा आणि कसं सक्सेसफुल हवं आणि तुम्ही जर पुढच्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरात सक्सेसफुल झाला नाही, तर तुमच्या हाती शून्य राहू शकतं जर तुम्ही जॉब सोडला तर. म्हणजे इकडे आड तिकडे वेर अशी परिस्थिती होऊ शकते. हेही जाईल आणि तेही जाईल. त्यामुळे जोपर्यंत आपण किमान 50% सक्सेसफुल होत नाही, तोपर्यंत हातात जे आहेत ते सोडू नका. आता जे बघणारे व्ह्यूअर आहेत आणि ज्यांना तुमच्यासारखा ऐतिहासिक किंवा गड-किल्ल्यांशी रिलेटेड असा कंटेंट बनवायचा आहे, अशा लोकांना काय मेसेज द्याल? मी एवढंच सांगेल, की एक तर एखादी गोष्ट असते ती हॉबी असते. हॉबीला तुम्ही पॅशन बनवा आणि पॅशन नंतर आपोआप तुमचं प्रोफेशन बनून जाईल. त्यामुळे जर गडकिल्ल्यांवरती किंवा इतिहासावरती आधारित व्हिडिओज बनवायचे असतील, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणीतरी करतंय म्हणून ते करू नका. आपण कोणतरी एक मोठा क्रिएटर असतो, त्याचे व्हिडिओज पाहिलेले असतात, की आपल्याला वाटतं, "अरे, तो करतोय ना, सेम तसं बनवायचं." म्हणजे मी काही क्रिएटर्स असे पाहिले नवीन, मी त्यांना काही चुकीचं म्हणत नाही. परंतु दुसरा कोणीतरी एक मोठा यूट्यूबर असतो, मोठा एखादा ब्लॉगर असतो किंवा कंटेंट क्रिएटर असतो, सेम त्यानं जसं बनवलंय ना, तसंच बनवण्याचा प्रयत्न करतात आणि मग सक्सेसफुल होत नाहीत. 6 महिने, वर्षभर प्रयत्न करतात, परंतु हाती शून्य राहतं. तुम्हाला जे काही करायचंय ना, तुम्ही एकतर विचार असा करा, की लोकांना काय पाहायला आवडेल आणि अगदी 100% झोकून ते काम करा. दुसरा कोणीतरी तसंच करतोय म्हणून मला जर तसंच करावंसं वाटलं ना, तर तिथं तुम्ही सक्सेसफुल होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. होऊ शकत नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मलाही फार छान वाटलं, कारण आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे मुलाखत देण्याचा योग आलाय. मी आत्तापर्यंत सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी बोललो. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीकडेही बोललो. परंतु मुलाखत देण्याचा पहिला योग आला. तर मलाही छान वाटलं तुम्हाला भेटून. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.